नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, चला आज आपण साधी सोपी पिवळ्या कलरची वामची भाजी बनवलेली आहे. ग्रीन पिवळा कलर. तर आता ग्रीन पिवळ्या कलरची वाम मी कशी बनवत आहे, अशी पिवळसर हिरवी वाम, तर ती बघा. त्याच्यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे तो बघा. तर प्रथम बघा, आपण हे खोबरं असं मस्त ठेसून घेतलेलं आहे. नंतर आपण खडा मसाला घेतलेला आहे. नंतर आपण हा कांदा थोडा कापून घेतलेला आहे. हे धने घेतलेले आहे आणि हा लसूण घेतलेला आहे त्याच्यात टाकायसाठी, वाटायसाठी, आणि एक टमाटर कापलेलं. तर हा मसाला आपण ग्रीन कलरची वाम पिवळ्या मसाल्याची करणार आहोत. तर हे बघा, त्याच्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि हा झाला आपला पिवळा मसाला. म्हणजे बॉम्बे शहरामध्ये हिरवा म्हणतात, पण आपल्याकडं असा पिवळा मसाला म्हणतात गावाला. तर असा हा पिवळा मसाला मी काढलेला आहे. आता याच्यात आपण बघा टाकलं आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे थोडीशी ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर ह्या कलरचा असा मसाला आपण काढलेला आहे. तर बघा, असा पिवळा मसाला काढून आता हा मसाला आपण पाट्यावर न वाटता मिक्सरवर दळून घेणार आहे. कारण का पाट्यावर न वाटता, कारण का पाट्यावर वाटणार नाही, कारण पाट्यावर आता खूप टाईम झालेला आहे, 9 वाजलेले आहे. तर स्वयंपाकाची आणि घाईघाईची तयारी आहे. त्याच्यासाठी मी लवकरात हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. पाट्यावर नंतर वाटून तुम्हाला पुन्हा पिवळ्या कलरची भाजी दाखवणार आहे. तर आता हा साधा सोपा आता हा मसाला पहिला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं बघा, याच्यात काय काय घेतलं मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं वाटून घेणार आहोत. आणि वरून हळद बी टाकणार आहोत अशी दळायला. तर असा छान असा मसाला बघा आपण मिक्सरमध्ये दळणार आहोत. पाट्यावर वाटणार होते, पण पाट्यावर वाटण्यासाठी टाईम झालेला आहे, तर मी मिक्सरवर वाटून घेत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज पिवळ्या कलरची वामची भाजी कशी बनवत आहे मी ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आता प्रथम मसाला वाटून घेत आहे.